आदरणीय कैलासवासी हरिभक्तीपरायण नामदेव बाबा गायकवाड यांचं वय 75 वर्ष होतं. हो, 15 वर्ष सरपंच होते. 15 वर्ष आयुष्यभर त्यांनी समाजकार्य केलं महाराज. शून्यातून विश्व निर्माण केलं, कुटुंबाला चांगले संस्कार दिले महाराज. हो, आणि त्यांची 4 मुले, 2 मुली, 3 भाऊ आणि 2 बहीण आहेत. हो, आणि आता त्यांचा मुलगा उपसरपंच आहेत, तेही समाजकार्य करत आहेत, निलेश साहेब गायकवाड. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज. म्हणजे अगदी गुणी कुटुंब आहे, समाजात त्या कुटुंबाचं नाव आहे महाराज. हो, आणि या निमित्ताने प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने हा कीर्तनाचा कार्यक्रम हा माझ्या वाटेला आला. समस्त ग्रामस्थ ओवळे कार्यक्रमाचे संयोजक, आयोजक, नियोजक, टाळकरी, मारकरी, वारकरी, गायक, वादक, विनेकरी, चोपदार, साऊंड सिस्टमवाले, मातृवर्ग, पितृवर्ग, महिला मंडळ, तरुण मंडळ, मित्रमंडळ, सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, कला, क्रीडा, कृषी क्षेत्रातले व्यक्तिमत्व, सरपंच, उपसरपंच, तलाठी, भाऊसाहेब, पोलीस पाटील, तंटमुक्ती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सोसायटीचे चेअरमॅन, व्हाईस चेअरमॅन, आजी माजी गावकरी, पंचकृषी, पुढं बसलेले, मध्ये बसलेले, मागं बसलेले, घरी झोपून कीर्तन ऐकणारे, दुसऱ्यांच्या चपला घेऊन जाणे, झाले का सगळे? सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठाला विठाला जास्त वेळ न घेता आजच्या या पुण्यस्मरण निमित्ताने कीर्तनाचा कार्यक्रम आहे. पहिला मुद्दा, श्राद्ध वेगळं, पुण्यस्मरण वेगळं आणि पुण्यतिथी वेगळं. आता नीट लक्ष द्या. श्रद्धा ठेवून जे केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. त्यांच्या स्मरण केल्यामुळं आपल्याला पुण्यता प्राप्त होते, त्याला पुण्यस्मरण म्हणतात. आणि त्यांच्या जाण्यानं त्या तिथीला पुण्यता प्राप्त होते, म्हणून त्याला पुण्यतिथी म्हणतात. मग आजचा कार्यक्रम पुण्यस्मरणाचा आहे महाराज. वडिलांचा, हो, आदरणीय निलेश साहेब गायकवाड यांचे वडील, हो, नामदेव साहेब गायकवाड यांचं पुण्यस्मरण, प्रथम पुण्यस्मरण. आता नीट लक्ष द्या. बाप हा शब्द उच्चारणं सोपं आहे, बाप हा शब्द लिहिणं सोपं आहे, पण मुलांसाठी जे झुरणं आहे, मुलांचं कल्याण व्हावं, ही जी तळमळ आहे, ही तळमळ म्हणजे बाप. आणि ती तळमळ बाप झाल्याशिवाय कळत नाही महाराज. हो, बघा, मी नेहमी एक वाक्य सांगतो, 100 चुका माफ करून शेवटपर्यंत साथ देणारा जिवंत देवता म्हणजे बाप. हो, बापाचं महत्त्व खूप असतं आयुष्यामध्ये. हो, बघा, 1 दिवसाची चिंता करते ती आई, आयुष्याची चिंता करतो तो बाप. चुकींवर पांघरून घालते ती आई, पण चूक सुधरावी म्हणून सतत झटत असतो तो बाप. वा, रिकाम्या पोटाला आई आठवते, पण रिकाम्या खिशाला बाप आठवतो महाराज. हो, बघा, आई वडिलांविना जीवन म्हणजे देवाविना देवहारा. बापाला फक्त नेहमी हेच वाटत असतं की आपलं मुलाचं आयुष्य आपल्यापेक्षाही चांगलं असावं. बाप आयुष्यभर रोज एकच स्वप्न बघत असतो की आज ना उद्या माझा मुलगा यशस्वी होईल. आणि मुलगा रोज स्वप्न बघत असतो, आज ना उद्या ती मला हो म्हणन. एक वाक्य सांगू का तुम्हाला? बघा, समाजामध्ये आई वडिलांची मान खाली जाऊ नये असं मुलीनं जगावं, आणि आई वडिलांना कुणापुढं हात पसरण्याची वेळ येऊ नये असं मुलानं जगावं. जीवनामध्ये बापाचं फार महत्व आहे महाराज. बाप समजणं फार अवघड आहे. किती सुंदर वर्णन आहे बघा एका ठिकाणी. आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, पण दुर्लक्षित बापाच्या त्या वेदना कुणी जाणी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. यशोदेचं कौतुक अवश्य करावं महाराज, पण पुरातून येणारा कोण होता? वसुदेव होता, विसरता कामा नये महाराज. जिजामातेचं कौतुक अवश्य करावं, पण त्यावेळेला शहाजीराजेची ओढाधन सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. बाप समजणं सोपं नाही महाराज, लय अवघड आहे महाराज. हो, किती सुंदर वर्णन आहे बघा. बाप कष्टाचा काबाडी, बाप कष्टाचा काबाडी, ऊस मळ्यात तोडतो या, भाकर पोरासनी ठेवून कांड ऊसाच चाकतो या. खमीच खावाटी फाटलेलं, खमीच खावाटी फाटलेलं,
सुई दोऱ्यानं शिवलेलं माझ्या बापाचा धोतराला सदा थिगळ जोडलेलं आली जत्रा गावाची आली जत्रा गावाची बाप गावात जायाचा उधार पादार कापड पोरासनी आणायचा. प्रत्येकाने आपला बाप डोळ्यापुढे आणा महाराज. मी जीवनामध्ये नेहमी एक वाक्य सांगतो कीर्तनात, प्रत्येक कीर्तनात सांगतो, माणसाने पापाला आणि बापाला घाबरलं पाहिजे. कारण जो पापाला घाबरतो त्याचा परमार्थ चांगला होतो आणि जो बापाला घाबरतो त्याचा संसार चांगला होतो महाराज. जीवनामध्ये या दोन गोष्टीला घाबरा महाराज. बापाचं फार महत्व आहे जीवनामध्ये. एक वाक्य सांगू का तुम्हाला? दुसऱ्याच्या बांधावर गेलेला 4 पायाचा बैल बापानी एक आवाज टाकला तर मागं फिरतो. फिरतो का नाही? अहो फिरतो का नाही? पण पोटच्या पोराला 4 वेळा आवाज द्या, नाही, एकदा सुद्धा मागं वळून पाहत नाही. 4 पायाच्या बैलाला बाप आणि बापाचं प्रेम कळालं, पण या 21 वर्षाच्या बैलाला बाप आणि बापाचं प्रेम कळालं नाही. मोठं दुर्भाग्य महाराज. बाप करी जोडी लेकराची ओडी, 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 बाप करी जोडी लेकराची ओडी. हे आपली कुळवडी मोबाळून, आपली कुळवडी मोबाळून, आपली कुळवडी मोबाळून, आपली कुळवडी मोबाळून. बाप करी जोडी लेकराची ओडी, आपली कुळवडी मोबाळून, बाप करी जोडी लेकराची ओडी, 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 लेकराची ओडी. वा 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 वा. बापाचं महत्व फार असतं महाराज आयुष्यामध्ये. बाप समजून घेतला पाहिजे महाराज. हो, हिंदू धर्म संस्कृतीमध्ये 4 जणांना देव मानले गेले. किती जणांना? 4. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि पुढं अतिथी देवो भव. वा वा. आईला देव मानलं गेलंय, वडिलांना देव मानलं गेलंय. हो, आपले जे गुरु आहे, शिक्षक आहे, ज्यांच्याकडून आपण चांगलं शिकतो त्यांना आचार्य देवो भव आणि पुढं काय? अतिथी देवो भव. अतिथी या शब्दाचा अर्थ काय बसणारी मंडळी? अतिथी हा पाहुणे. अतिथी म्हणजे जे कधी तिथी पाहून येत नाही, अचानक येतात, त्यांना अतिथी म्हणतात. पण त्यांना सुद्धा सासरात देव मानलं गेले महाराज. या 4 जणांना देव मानलं गेले. आई वडिलांची सेवा करा. हो, तुम्ही पंढरपूरला जाता ना, पंढरपूरला पांडुरंग आहे. कोणामुळं? अहो कोणामुळं? भक्त भक्त पुंडलिकामुळं. भक्त पुंडलिकाने काय केलं? आई वडिलांची सेवा केली. हा, मग एवढं कळलं तरी लय झालं. आई वडिलांशिवाय काय नाही महाराज. हो, वडिलांचं किती महत्व आहे बघा, किती सुंदर वर्णन आहे बघा.
उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला वटामंदी हसू जरी कना वाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. वा वा वा. जीवनामध्ये वडिलांचं महत्व आहे, आईचं महत्व आहे महाराज, वडिलांचं प्रेम आहे महाराज. बघा, वडील गरीब असो किंवा श्रीमंत असो, पण याचं पुढचं वाक्य सांगू का, ते आपल्या सोबत असणंच ही खूप मोठी श्रीमंती आहे महाराज. हो, म्हणून आई वडिलांची सेवा करा. हो, कारण मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा नाही, तो फक्त एकदाच आहे महाराज. या शरीराला जास्त वय नाही महाराज, कधी जाईल याची गॅरंटी नाही. परत या शरीरामध्ये 3 टप्पे आहेत. जसे घड्याळा काटे किती, घड्याळा काटे किती किती 3 सेकंड काटा, मिनिट काटा, तास काटा. हो, तसे आपल्या आयुष्याचे 3 आहेत, बालपण, तरुणपण, म्हातारपण. सेकंड काटा म्हणजे बालपण, मिनिट काटा म्हणजे तरुणपण, तास काटा म्हणजे म्हातारपण. हो, सेकंड काटा ज्याप्रमाणे तुरतुर करून धावतो, बालपण लवकर निघून जातं. पण मिनिट काटा जे तरुणपण, ते प्रपंचाच्या गणगणीमध्ये हिंडत राहतं. खळ्यात जाय, मळ्यात जाय, इकडे जाय, तिकडे जाय, मार्केटला जाय, इकडे वेळ पुरत नाही. पण तास काटा जे म्हातारपण, ते काय जाग चालत नाही महाराज. तरुणपणी माणसाला वेळ पुरत नाही, म्हातारपणी माणसाला वेळ जात नाही. मग या ओवळे या गावामध्ये घड्याळाचे काटे उलटे फिरतात का सरळ फिरतात? कसे फिरतात? आमच्या इथं सरळ फिरतात, तुमच्या इथं हा सरळच फिरतात का? तरी सुद्धा लोक वाढदिवस धडाधड साजरे करतात. मग आता वाढदिवस आहे का घट दिवस आहे? घट आहे ना का वाढ आहे? घट आहे महाराज. हो, आयुष्य कमी होत चालले महाराज. हो, बघा, गाथा असं सांगतो, बालपण गेले नीनता, तरुणपणी विषय व्यथा आणि म्हातारपणी पर्वतली चिंता. बालपण, तरुणपण आणि म्हातारपण म्हणजे जन्माला जो आलाय तो एक ना एक दिवस, बोला पटकन, तुम्ही बोललं तर कीर्तन समजेल तुम्हाला. जन्माला जो आलाय तो एक ना एक दिवस मरणार आहे. मग माझ्या बसणारे मंडळींना साधा सरळ प्रश्न आहे, खूप साधा प्रश्न आहे, फक्त तुम्ही उत्तर द्या. माणसानी मरावं किंवा नाही? निवांत उत्तर द्या, आपल्याकडे वेळ. माणसानी मरावं किंवा नाही? हा, मरावं. आता उत्तर देऊ का मी? तुम्ही नाही जरी म्हणले तरी मरणारच आहे, हा जरी म्हणले तरी मरणारच आहे. जो आलाय तो जाणारच आहे ना महाराज. हे येथे बुरो नाही आले अवतार, येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती. आये ते आले आली अवतार, येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती, येरते पामर जीव हो, जन्माला जो आलाय तो एक ना एक दिवस जाणार आहे महाराज. मरण हे फिक्स आहे महाराज. पण मरावं कसं याचं सुद्धा वर्णन केले महाराज. माणसाचं मरण कसं असावं बघा. माणसाचा मरण हा दिवसा झालेला असावा. मी नाही सांगत बरं का, तुम्हाला पुरावा देणार. माणसाचा मरण हा दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं, शरीराचं तापमान समान असावं, माणसाचा जठर अग्नी प्रदीप्त असावा. तुम्ही म्हणाले हे वाचायचं कुठं? तर ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 8
श्लोक क्रमांक 24, ओवी क्रमांक 220. आत अग्नी ज्योतीचा प्रकाशू, बाहेरी शुक्ल पक्षू आणि दिवसू, आणि सामा सामाजी मासू उत्तरायण. माणसाचा मृत्यू दिवसा असावा, उत्तरायण असावं, शुक्ल पक्ष असावं, शरीराचा तापमान समान असावा आणि जठर अग्नी प्रदीप्त असावं. मग तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही एवढं सांगताय, तुम्ही स्वतः महाराज आहात, तुमचं सुद्धा मरण असं नीट होईल का? आम्ही सुद्धा उलटं मरू शकतो महाराज. हे प्रारब्धाच्या हातात आहे, आपल्या हातात नाही महाराज. आता तुम्ही माझ्याकडं थोडं लक्ष द्या, मी तुम्हाला 2 मिनिटात मरून दाखवतो. फक्त लक्ष कोणाकडे पाहिजे? माझ्याकडे पाहिजे. हां बघा, माणसाचा ज्या वेळेला मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याची जी नजर असते, नजर ती एका ठिकाणीच असते. अशी तुम्ही त्याला सफरचंद द्या ते घेणार नाही. आणि लोक असे हुशार असतात महाराज, तो खात नाही म्हणून सफरचंद घेऊन जातात. चांगला संतो कोण घेऊन जातं का? नाही, तो खात नाही म्हणलं की सफरचंद महाराज. हो, मग माणसाचा मृत्यू जवळ आल्यानंतर त्याची जी नजर असते ती एका ठिकाणी असते महाराज, हालत नाही महाराज. त्याला तुम्ही काहीही द्या, काहीही बोला, तो लक्ष देत नाही, फक्त एका ठिकाणी त्याची नजर असते. मग त्यावेळेला होतं काय महाराज, त्यांनी आयुष्यामध्ये जे काही कर्म केले, वाईट कर्म, ते त्याच्या डोळ्यापुढे येतं महाराज. दुधात पाणी किती वेळा घातलं, हिशोब. शाळेत कॉपी केली होती का, हिशोब. काँग्रेसचे पैसे घेतले, शिवसेनेचं बटन दाबलं, राष्ट्रवादीचा प्रचार केला, हिशोब. म्हणजे हे सगळे वाईट कर्म त्याच्या डोळ्यापुढे येतात. आणि वाईट कर्म डोळ्यापुढे आल्यानंतर त्या कर्माचं रूपांतर वासनेत होतं आणि वासना तिच्या भावाला फोन करते, कोणाला? यमाला. आणि मग यम बुलेटला किक मारूनच येतो महाराज. आणि आल्यानंतर आपला प्राण संपला महाराज, आयुष्य संपलं. फक्त राहतं ते प्रेत महाराज. हो, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे महाराज. हो, मग किती जरी माणूस मोठा असला, कसलं पद, कसला पैसा, कसला रुबाब, कसला मोठेपणा, एकदा मृत्यू आला की तो बघत नाही तुम्ही किती श्रीमंत आहे, किती गरीब आहे, तुमच्याकडे कोणतं पद आहे, तुमचा किती रुबाब आहे, किती मोठेपणा आहे. मृत्यू पुढे हे सगळं शून्य होऊन जातं महाराज. म्हणून जन्माला जर आलाय ना तर देवाची भक्ती करा, कारण हा जन्म साधा सुद्धा नाही, कोणालाही मिळत नाही. आपण भाग्यवान आहोत. आपण कोण आहे? भाग्यवान आहे. देवांना मिळत नाही पण आपल्याला मिळालंय, हे मोठं भाग्य आहे. अभंगाचं पहिलं चरण. इहलोकीचा हा देह, 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 इहलोकीचा देह, इहलोकीचा देह, इहलोकीचा देह, इहलोकीचा देह, देह इच्छिताची पाहे, देह इच्छिताची पाहे, देह इच्छिताची पाहे, देह इच्छिताची पाहे, देव इच्छिताची पाहे, देव इच्छिताची इहलोकीचा हा देह, देह इच्छिताची पाहे, देह इच्छिताची पाहे, देह इच्छिताची देह, देव इच्छिताची पाहे, देव इच्छिताची पाहे, देव इच्छिताची पाहे. धन्य आम्ही जन्माला, 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 धन्य आम्ही जन्माला.
देव इच्छिता ते पाहे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. देवांना इच्छा आहे या देहाची, पण मिळत नाही. मिळाला कोणाला? आपल्याला. आपण धन्य झालो महाराज. लोक धन्य कशाला म्हणतात? धन्य झालो बाबा कशाला म्हणतात? लागलं विहिरीला पाणी, लोक म्हणतात धन्य झालो. आता खणल्यावर काय लागणार? पाणीच लागणार ना महाराज. ती धन्यता नाही महाराज. हो, धन्यता कशाला म्हणतात? की जे कोणालाच मिळत नाही पण आपल्याला मिळालं. मनुष्य जन्म कोणालाही मिळत नाही, आपल्याला मिळालंय. आपण धन्य झालो महाराज. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. आणि या मनुष्य जन्मात येऊन एकच करायचं, सच्चिदानंद पदवी घेणे. आता याच्यामध्ये बघा, सत चित आणि आनंद. सच्चिदानंद, सत चित आणि आनंद. जो सत नाही तो चित नाही, जो चित नाही तो आनंद नाही. आता आनंदाचा प्रकार बघा, आनंद, आत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद, विषयानंद. जन्माला आला आनंद, जन्माला आला आनंद. कशाला आला? आत्यानंद. मी कोण? ब्रह्मानंद. हो, परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. जन्माला आला आनंद, कशाला आला? आत्यानंद. मी कोण? ब्रह्मानंद. परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. आता विषयात आनंद आहे पण तृप्ती नाही महाराज. हो बघा, समजा उदाहरण द्यायचं म्हटलं, समजा महिला मंडळ तुम्हाला देवी प्रसन्न झाली, होणार नाही पण आपण समजायचं झाली. हां, आणि देवी प्रसन्न झाल्यानंतर देवी म्हणली, बोल भक्तीनबाई बोल, मी तुझ्यावर काय झाली? बोला ना पटकन, काय झाली? पण आता तुमच्याशी देवीच बोलते असं समजायचं, फक्त माझ्याशी बोला तुम्ही. हां, ती म्हणली, बोल भक्तीनबाई बोल, मी तुझ्यावर प्रसन्न झाली. बोल, तुला कुठं जायचे? स्वर्गात जायचे, वैकुंठात जायचे का नरकात जायचे? आता बोला पटकन महिला मंडळ, कुठं जायचे? तुम्ही फक्त बोला, मी स्वतः तुम्हाला नेऊन घालणार. त्या गाडीचा ड्रायव्हर मी असं समजा, पण बोला कुठं जायचं? एक सांगा, स्वर्गात जायचं, वैकुंठात जायचं का नरकात जायचं? कुठं जायचं? वैकुंठात. वैकुंठात, वैकुंठात जायचं. आता ऐका, वैकुंठात जाण्यासाठी तप करावं लागतं. काय करावं लागतं? तप. त्याला प्रमाणे वैकुंठी जावया तपाचे सायास. हां, आणि त्याच्यामध्ये 3 तप आहे, कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप. आपल्याच्यानी एकही तप होणार नाही, त्यामुळं वैकुंठाला जायची भाषा करायची नाही. आता राहिलं काय? स्वर्गाला जायचं का? स्वर्गाला. आता ऐका, स्वर्गाला जर जायचं असेल तर पुण्य करावं लागतं. काय करावं लागतं? पुण्य. बरं, त्याच्यामध्ये असं आहे, जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत तुम्ही कुठं? बोला पटकन, कुठं? स्वर्गात. आणि पुण्य संपलं की आले कुठं? परत माघारी. त्याला ओवी. मग त्या पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागते माघारी मृत्यू लोकात. मग पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गात, पुण्य संपलं की परत खाली. मग जायचंच कशाला? स्वर्ग जाऊ शकत नाही. राहिलं, बोला पटकन, नरक. बरं ऐका, नरकात जाण्यासाठी पाप करावं लागतं. काय करावं लागतं? पाप. नरका जाणे तेने पाप आचरावे. म्हणजे पाप जर होत असेल तर तुम्ही जाणार कुठं? नरकात. पण तुम्ही तुळशीला पाणी तर घालताय, कीर्तनाला बसताय, आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करताय, त्यांना जेवू घालताय, दान धर्म करताय, अन्नदान करताय. मग हे पुण्य झालं का पाप? पुण्य. मग तुम्ही नरकालाही जाऊ शकत, वैकुंठालाही जाऊ शकत, स्वर्गालाही जाऊ शकत. मग एका मिनिटात उत्तर द्या, तुम्हाला जायचंय कुठं? हा, तुम्ही कुठंच जाऊ नका, फक्त घरी नीट राहा. कुठं जायचीच गरज नाही महाराज. हा, आनंदाने आयुष्य जगा महाराज. हो, चला आता पुरुष मंडळ, तुम्हाला देव प्रसन्न झाला. होणार नाही पण आपण समजायचं झाला. तुम्हीच कशाला ठेवाय, तुम्हाला सुद्धा देव प्रसन्न झाला. आणि देव म्हणला, बोल भक्ता बोल, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. बोल, तुला काय पाहिजे? मुक्ती पाहिजे, मोक्ष पाहिजे का सिद्धी पाहिजे? आता बोला पुरुष मंडळी, तुम्हाला काय पाहिजे? पटापट. मोक्ष पाहिजे का? मोक्ष म्हणले ना, मोक्ष पाहिजे ना. ऐका आता, मोक्ष या शब्दाचा अर्थ समजून घ्या. मोक्ष म्हणजे काय? पुन्हा जन्माला येणंही नाही आणि मरणंही नाही. मोक्ष मिळाला बाबा. मग आता मला एक सांगा, जर पुन्हा तुम्ही जन्माला आलेच नाही, हां, जन्माला जर आलेच नाही, मनुष्य देह मिळालाच नाही, तर तुमच्याकडून टाळ, पक्वाद, गंध, कीर्तन, परमार्थ होणार नाही. आणि देवाधिकांना सुद्धा या देहाची अपेक्षा आहे. आणि तुम्हाला हा देह मिळणारच नाही, तुमच्याच्याने परमार्थ होणारच नाही, तर त्या मोक्षाला काय करता? त्यामुळे मोक्ष घेऊन काय फायदा नाही. मोक्ष सुखा हानू लाता.
तुकोबाराय सुद्धा म्हणतात, संत म्हणतात की मोक्ष काहीच गरज नाही आम्हाला मोक्षाची. मग मोक्ष राहिलं बाजूला, आता कोण, आता काय पाहिजे बोला, मुक्ती का सिद्धी? बोला पटकन. हा, सिद्धी. सिद्धी दिली सिद्धी तुम्हाला, हात लावील तिथं सोनं. जेवायला बसला, चपातीला हात लावलं, सोन्याची बोंबला. लावला पप्प्याच्या आईला हात, हा पप्प्याच्या आईलाच हात लावला, सोन्याची अर बोंबला. ती सिद्धी काय कामाची आहे का? आता राहिले काय? मुक्ती. आता मुक्ती म्हणजे काय? आध्यात्मिक दुःखाची निवृत्ती, परम सुखाची प्राप्ती. मग एकदा जर तुमच्या आयुष्यातून दुःख निघून गेलं आणि कायमचं जर सुख आलं तर तुम्ही देवाला आठवाल का? जर तुम्ही कायमचे सुखीच झाले, मंदिरात जाल का? इथे येऊन कीर्तनाला बसाल का? मग त्या मुक्तीला करता काय महाराज? मग मुक्ती नको, मोक्ष नको, सिद्धी नको, मग काय दे? तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, आम्हासी, आम्हासी. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. म्हणून सुखानं आम्हाला मृत्यू लोकात जन्माला घाल, कारण हा देह कोणालाही मिळत नाही. स्वर्गीचे अमर इच्छिता ते स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मा, मृत्यूलोकी व्हावा जन्मा. स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मा, मृत्यूलोकी व्हावा जन्मा. आवडलं की टाळ्या वाजवत जा महाराज. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गातील देवांना इच्छा आहे, त्यांना मिळत नाही. मिळाला कोणाला? आपल्याला. काय? मनुष्य देह. म्हणून आपण धन्य झालो. मग या जन्मात येऊन चांगलं वागा महाराज, आनंदी राहा महाराज. कसं राहिलं पाहिजे? हसलं पाहिजे महाराज माणसाने. कारण ज्याला हसता येतं त्याला चार माणसात वय, ज्याला हसता येतं त्याला चार माणसात, आणि गर्दीत घुसता येतं. हा, घुसलं पाहिजे, हसलं पाहिजे, आनंदाने राहिलं पाहिजे महाराज. लोकांचा काय विचार करता महाराज? हे कलियुग आहे. हे काय आहे? कलियुग आहे. एका ताटात जेवणारी लोक सुद्धा गरज असेल तरच फोन उचलतात महाराज. आपल्यावर आलेल्या वाईट प्रसंगामध्ये एक वेळ अनोळखी माणूस आपल्याला मदत करतो, पण आपली माणसं मजा बघायची भूमिका घेतात. हे काय आहे? कलियुग आहे. हो. कारल्यासारखे कडू असणारे लोक सुद्धा आपल्या वाईट प्रसंगात एक वेळ आपल्याला साथ देतात, पण साखरेपेक्षा गोड बोलणारे माणसं सुद्धा आपली फसवणूक करून निघून जातात. मग असे चुकीचे जे माणसं आहेत हे बाजूला ठेवायचे महाराज. आणि एक वाक्य सांगू का? जीवनामध्ये चुकीची माणसं दूर केली की आयुष्यात चांगलं घडायला सुरुवात होते महाराज. एक वेळ 100 दुश्मन परवडतील, पण वरवर आपलेपणा दाखवणारा जवळचा नको.
कारण दिखावा करणारा जो असतो तो दुरूनच दिखावा करतो, पण खरी जी नाती असते, खरी जी ती कशाची पर्वा न करता सुखदुःखात आपल्याला साथ देतात. आणि जी नाती कोणाच्या तरी सांगण्यानुसार किंवा वेळेनुसार बदलतात ती नाती कधीच आपली नसतात महाराज. म्हणून हे जे दिखावा करणारे जे असतात त्यांना लांब ठेवायचं, आयुष्य आनंदात जगायचं महाराज. आणि हे जे गोड बोलणारे असतात ना, हे आपला काटा काढायच्या तयारीत असतात. गोड बोलणारे, बोटावर नाचवणाऱ्या लोकांना जवळ करण्यापेक्षा बोटावर मोजता येतील एवढीच चांगली माणसं जपा. अशी माणसं जपा की वेळेला रक्ताच्या नात्याला सुद्धा मागं टाकतील. अशी माणसं जपा महाराज. हो, आयुष्य चांगलं जगा, आनंदाने जगा महाराज. हा देह पुन्हा पुन्हा नाही, तो फक्त एकदाच आहे महाराज. हो, माझं माझं करण्यात आयुष्य घालू नका. काही जण सहज म्हणतात ना, या बाबळीपासून तर त्या बाबळीपर्यंत सगळं बोला पटकन, सगळं माझं आहे, तू इथं येऊनच दाखव. मग तू ये आणि काय म्हणता, मी माझं माझं करणारे. हो, जेव्हा आपण माझं माझं करतो ना, तेव्हा देव वरती हसत असतो. देव म्हणतो सगळा सातबारा तर माझ्या नावावर आहे. तुला इथं 70 ते 80 वर्षाच्या करारानं खाली पाठवले. एकदा का तुझा करार संपला, याच्यातली फुटकी कवडी सुद्धा तू वरती घेऊन जाऊ शकत नाही. तू कसला मालक. किती सुंदर वर्णन आहे बघा. येताना संगे अल्लाह सका, येताना संगे नेणार काय. नको अभिमान करू भल्या माणसा, नको अभिमान करू भल्या माणसा. नको अभिमान करू भल्या माणसा, नको अभिमान करू भल्या माणसा. येताना संगे अल्लाह सका, येताना संगे नेणार का. नको अभिमान करू भल्या माणसा, नको अभिमान करू भल्या माणसा. माणसा माणसा. वा वा वा. अभिमान करू नका महाराज जीवनामध्ये. येताना काय आणलं नाही, जाताना काही घेऊन जाणार नाही, मधलं आपलं नाही. त्यामुळे अभिमान करून काय फायदा नाही, अहंकार करून काय फायदा नाही महाराज. हो, लोक सहज म्हणतात. एक जण माझ्याजवळ आला, मला म्हणला, महाराज यम लय वाईट. काय म्हणला, यम लय वाईट. म्हणलं झालं काय. तो म्हणला लय वाईट. माझ्या आईला घेऊन गेला, माझ्या वडिलांना घेऊन गेला, माझ्या भावाला घेऊन गेला. यम लय वाईट. मी म्हटलं भाऊ, यमासारखा चांगला देव नाही, यमासारखा चांगला देव नाही. तो म्हणतो कसं काय बोलता तुम्ही. म्हटलं यम काय येऊन डायरेक्ट घेऊन जात नाही, तो अगोदर 3 मिस कॉल देत असतो. कोण, यम. पण ते मिस कॉल आपल्याला समजले पाहिजे ना. मग तो माणूस मला असं म्हणला, का हो महाराज, त्या यमाकडं आमचा नंबर गेलाच कसा. मी म्हणलं तुझा काय, तुझ्या अख्ख्या खानदानाचा नंबर आहे यमक. त्याला म्हणलं यम अगोदर 3 मिस कॉल देतो. तो म्हणले कोणते कोणते. आता मला असं वाटतं इथं बसलेल्यापैकी 80 ते 90% लोकांना मिस कॉल मिळालेला आहे. पहिला मिस कॉल कोणता मिस कॉल पाहिला, काळे केस पांढरे होणे, हा यमाचा पहिला मिस कॉल. पण लोक एवढे हुशार निघाले. काय म्हणता, हा काळे केले, डाय केली, पेंटिंग केली महाराज. पण त्यांना मिस कॉल समजला नाही. मग यम म्हणलं ठीक आहे बाबा, पहिला मिस कॉल नाही समजला, भूल चूक माफ, पहिली चूक माफ. मग यमाने दुसरा मिस कॉल दिला, डोळ्याची पावर कमी करून टाकली, डोळ्याची. पण लोक हुशार. हा हा तपासून, डोळे तपासून चष्मा घातला, पण मिस कॉल समजला नाही. पहिला मिस कॉल नाही समजला, दुसराही समजला नाही. यम म्हणलं ठीक आहे, आता लास्ट चान्स देऊ आपण, शेवटचा फायनल चान्स. पुढचे 2-4 दात पाडून टाकले यमाने. पण लोक हुशार. काय म्हणले, काय बसवलं तुमच्या इथे, काय म्हणतात, हा काय, नाही 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 नाही, वेगळा शब्द होता काहीतरी, कवळी. कवळी, हा. लोकांनी कवळी बसवली, पण त्यांना मिस कॉल समजला नाही. मग यम म्हणला बास झाला, आता किती वेळ मिस कॉल खेळायचं. मिस कॉल याला काय समजत नाही. मग म्हणलं आता मिस कॉल नको, व्हॉट्सअप नको, फेसबुक नको, इंस्टाग्राम नको, मेल नको, टेक्स्ट नको, काही नको, डायरेक्ट रिसिव्ह कॉल.
आणि तो खॉल कुठं जरी असला तरी उचलावाच लागतो. मग तुम्ही शेतात असो, घरात असो, कामात असो, नाही तर कीर्तनात बसलेले असो, मिस कॉल आला की तो, फोन आला की तो उचलावाच लागतो महाराज. हो, किती सुंदर वर्णन आहे. तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, एक पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. ए, तू लाख हिफाजत कर ले, कर ले, कर ले, कर ले, कर ले, कर ले. हा, टाळ कर या. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, वा 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 महाराज वा. एकदम मृदुंग वादकासाठी जोरदार टाळ्या झालं पाहिजे महाराज. नंदराज महाराज पाटील, टाळ्या 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 जोरात. वा वा वा, सुंदर महाराज. हा, किती काही जरी केलं तरी पिंजरा, बोला महिला मंडळ, पिंजरा खाली. आता घरी जाताना म्हणतच जायचं पिंजरा, हा खाली म्हणतच जायचं. चप्पल घालताना बया माई चप्पल कुठे गेली, पिंजरा, पिंजरा खाली महाराज. किती काही करा महाराज, सगळे गेले आपणही जाणार आहे महाराज, आपली पूर्वज गेले आपणही जाणार महाराज. किती सुंदर वर्णन. आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला, हो देखत देखत नातू बंधू तोही तैसा झाला, देखत देखत नातू बंधू तोही तैसा झाला, उठा जागा पाठी बयाले मोठे, उठा जागा पाठी बयाले मोठे. आजचा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. हो देखत 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 नातू बंधू तोही जैसा झाला, देखत देखत नातू बंधू, देखत देखत नातू बंधू तोही तैसा झाला, उठा जागा पाठी बयाले मोठे, उठा जागा पाठी बयाले मोठे, मोठे 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 मोठे. वा 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 वा. किती काही केलं तरी महाराज एक ना एक दिवस जावं लागणार आहे. सगळे गेले आपणही जाणार आहे. मग या जन्मामध्ये येऊन महाराज देवाची भक्ती करा, देवाचं नामस्मरण करा महाराज. हो, जन्म सारखं सारखं नाही. हो बरं, किती काही जरी केलं महाराज तरी याच्यातलं काही घेऊन जाणार नाही. मग आपण आलोय, येताना उघडे आलोय, जाताना जरी झाकून जाणार आहे तरी काही घेऊन जाणार नाही. मग या जन्मामध्ये येऊन देवाची भक्ती करा, देवाचं नामस्मरण करा. हा देह जर भगवंत भक्तीत विलीन केला तर याच्यासारखा पवित्र देह या पृथ्वी तलावर कोणताच नाही महाराज. हो, फक्त काय केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे. गॅरंटी नाही, याची गॅरंटी नाही. मला सांगा, गाडीची गॅरंटी असते का, वॉरंटी? पुरुष मंडळी, वॉरंटी असते. तुम्हाला मी गॅरंटी आणि वॉरंटी मधला फरक सांगतो. वॉरंटी म्हणजे काय, दुरुस्त करून देणे, आणि गॅरंटी म्हणजे काय, नवीन पीस, नवीन देणे. हां, मग गाडीची काय असती,
वॉरंटी. माईकचं काय महाराज? वॉरंटीच ना. बल्बची बल्ब 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 दिलेल्या टाइमात जर खराब झाला तर बल्ब नवीन भेटतो. गॅरंटी काय आहे बल्बची? काय आहे ती? बरं, बल्बची गॅरंटी येते, बल्ब लावणाऱ्याची हा ते म्हणतात वॉरंटी नाही ना गॅरंटी नाही. बल्बची आहे गॅरंटी. बल्ब लावताना समजा चिटकला, त्याची काय गॅरंटी वॉरंटी नाही महाराज. माणसाची गॅरंटी नाही महाराज. मग या नरद्यात येऊन देवाची भक्ती करा महाराज. हो हो, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. हो, दास हो आपण कोणाचा? आता तुकोबराय म्हणतात दास आम्ही कोणाचे झालो? विठोबाचे झालो. दास या शब्दाचा अर्थ काय? आपल्या इथं अर्थ काय दास या शब्दाचा? पडलेलं काम करत राहणे, याला काय म्हणतात? दास. पण एक वाक्य सांगू का? परमार्थामध्ये जो दास होतो त्याचाच परमार्थ होतो महाराज. हो, दास विठोबाचे झालो. हो, आणि या आयुष्यामध्ये येऊन महाराज एकच साधन आहे महाराज, भगवंत भक्ती. आणि या साधनेनं सच्चिदानंद पद सुद्धा घेता येतं. हे अभंगाचं 3रं चरण. हे आयुष्याच्या साधने, 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 आयुष्याच्या
आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे हो याच जन्मात शक्य महाराज, दुसऱ्या जन्मात नाही महाराज. हो हो सुख देवाच्या भक्तीत आहे महाराज. आज माणसं वरून सुखी पण आतून, बोला पटकन, माणूस वरून सुखी पण आतून दुःखी. पटकन उत्तर द्या मला. माणूस आमदार झाला म्हणून सुखी पण मंत्रीपद मिळालं नाही म्हणून, हा आवाज थोडा माझ्याकडे येऊ द्या, शेवटचे 5-10 मिनिटं, जास्त घेणार नाही. माणूस आमदार झाला म्हणून सुखी, मंत्रीपद मिळालं नाही म्हणून दुःखी. मंत्रीपद मिळालं म्हणून सुखी पण पाहिजे ते खातं मिळालं नाही म्हणून दुःखी. वा. पोरग चांगल्या मार्कानं पास झालं म्हणून सुखी पण पुढं त्याचा कुठं नंबर लागला नाही म्हणून दुःखी. गोरी बायको मिळाली म्हणून सुखी, हा गोरी बायको मिळाली म्हणून सुखी पण तिचं आपलं पटत नाही म्हणून दुःखी. वा. मुलीचं लग्न जमलं म्हणून सुखी पण सासरची माणसं चांगली नाही म्हणून. अहो हे चालूच राहणार आहे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. हे कुठं थांबते काय महाराज. वा वा वा. माणूस वरून सुखी पण आतून सुख पाहता जवा पाडे पण दुःख पर्वता एवढे महाराज. हो सुख नाही आता महाराज. हो माणूस वरून सुखी पण आतून दुःखी महाराज. हो म्हणून संतांचा ऐका महाराज. हो साधू संतांनी 450 वर्षापूर्वी 800 वर्षापूर्वी सांगून ठेवले पण लोक ऐकत नाही. जवळजवळ लोक चांगलं सांगून ऐकतीच नाही महाराज. ऐकलं पाहिजे. जर ऐकलं नाही तर संत वर्णन करतात. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हो हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, सरते शेवटी काळ बांधून नेईल. सरते शेवटी सरती शेवटी काळ बांधून नेईल. सरती शेवटी एका जनावर तुम्ही आमचं काय वाजाईल. हो एका जनार्दनी आमचं काय बाजाईल. आमचं काय वाजाईल. काय बाजाईल. आमचं काय वाजाईल. काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलत येतो. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी हो पिंगळा महाद्वारी बोल बोलत येतो. पिंगळा महाद्वारी. हे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. लटके न बोलू आम्ही वर्तमान खोटे. बोलो आणि वर्तमान खोटे. लटके न बोलू आम्ही वर्तमान खोटे. बोलो आणि वर्तमान खोटे. वर्तमान खोटे तुमचे 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 वर्तमान खोटे. लटके न बोलू आम्ही वर्तमान खोटे. बोलो आणि वर्तमान खोटे. लटके न बोलू आम्ही वर्तमान खोटे. बोलो आणि वर्तमान खोटे. पिंगागे बाई पिंगागे पिंगागे बाई पिंगा. पिंगागे बाई पिंगागे पिंगागे बाई. पिंगागे बाई पिंगागे पिंगागे बाई पिंगा. पिंगागे बाई पिंगागे पिंगागे बाई. अवगा 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 झांगड दिगागे. अवगा झांगड दिगागे. अवगा झांगड दिगागे. झांगड दिगागे. अवगा झांगड दिगागे. झांगड दिगागे. अवघा झांगड दिगागे. अवघा झांगड दिगागे. अवघा झांगड दिगागे. अवघा झांगड दिगागे. दाताचं दातवण घ्या गं कोणी. टाळ्या टाळ्या हा. टाळ्या टाळ्या हा. दाताचं दातवण घ्या गं कोणी. कुंकू 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 घ्या कोणी काळा मणी. 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 दाताचं दातवण घ्या गं कोणी. कुंकू घ्या कोणी काळा मणी.
एक सदा आवाज आला पाहिजे एक एक हा कुंकू 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 घ्या कोणी काळामध्ये 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 या शेजारी ना या शेजारी बरं नाही केलं बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया या शेजारीनं बरं नाही केलं बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया सोमवाग प्रेम नगरावरी सामन होनी भजने लाग देव करा कैवारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे हमवागा सोमवागा प्रेम नगरावरी सामन होनी भजने लागा देव करा कैवारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे पिंगळा महाद्वारी बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल देखा पिंगळा महाद्वारी हो बारको हरे विठ्ठल बारको माई बारको माई हरे विठ्ठल बारको माई बारको माई विठ्ठल बारको माई बारको माई बारको माई बारको माई आता जागे जाऊ बारको माई बारको माई बारको माई विठ्ठल बारको माई चला लोक बारको माई हरे विठ्ठल बारको माई विठ्ठल बारको माई हरे विठ्ठल बारको माई बारको माई सर्वांनी टाळी वाजवा माय बाप हा विठ्ठल बारको माई हरे विठ्ठल बारको माई बारको माई बारको माई विठ्ठल बारको माई बारको माई बारको माई बारको माई बारको माई बारको माई विठ्ठल बारको माई बारको माई कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज गोपाल कृष्ण भगवान की जय भारत माई भारत माई भारत अरे भारत माई भारत माई भारत